नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी सध्या आहे मीरा रोडच्या सिनेमॅक्स या चित्रपटगृहामध्ये आणि या ठिकाणी मनसेच्या काही पदाधिकारी इथे ठिय्या आंदोलन करून बसले आहेत. काय संपूर्ण प्रकरण आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सचिनजी, काय काय नेमकं प्रकरण आहे आणि कशासाठी तुम्ही इथे बसला आहात? मीरा भाईंदरमधील ग्राहक पिक्चर बघण्यासाठी सिनेमॅक्स मूवीमॅक्स कनकिया या ठिकाणी आले होते. आल्यानंतर त्यांनी समोसा आणि कोल्ड्रिंकची ऑर्डर दिली. समोसा आल्यानंतर त्यांनी बाईट केली, वास आला. त्यांनी त्यांच्या फूड चे देतात त्यांना सांगितलं. त्यांचा मॅनेजर आला, त्यांनी बोलले हां थोडा वास येतोय. 2 समोसे आणलेले, एक समोसा एकदम खराब होता, याचा वासही येतोय आणि याचा मसालाही कालचा आहे असं त्यांचंच म्हणणं आहे. आणि हा समोसा एक 80 रुपये प्रमाणे 160 रुपयाला 2 समोसे घेतले होते. याच्यातला हा समोसा जो आणला जातो हा जोधपूरमधनं घेऊन येतात आणि इथे आम्हाला 80 रुपयाला म्हणजे आणतात 10 रुपयाला आणि विकतात इथे 80 रुपयाला. म्हणजे लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करत आहेत. दुसरी गोष्ट, या जोधपूरचं लायसनच बंद केलं पाहिजे. कारण की या जोधपूरचं तुम्ही पहिलं बघितलं असेल की या समोस्यामध्ये उंदीर मिळालेला आहे, झुरळ मिळालेलं आहे आणि एक्सपायरी डेट सामान विकतं. आणि मीरा भाईंदरमध्ये जे मराठी माणसांचा अपमान केला हेच ते जोधपूर आहे. आणि या जोधपूरवाल्यांकडनंच हे 10 रुपयाला समोसा आणतात आणि ते 80 रुपयाला विकतात. तर आमचा यांच्यावर आरोप आहे की तुम्ही आमच्याकडनं जास्त पैसे घेता, मग नागरिकांच्या जीवाशी का खेळता. म्हणून आम्ही आता इथे ठिय्या करतोय. जोपर्यंत जोधपूरवर आणि सिनेमॅक्सवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार नाही. आम्ही पोलीस प्रशासनाला तसं पत्रही देतोय. फूड इन्स्पेक्टरला आम्ही ईमेलद्वारे कळवलेलं आहे. पण आज गुटख्याची काही कारवाई झाली, तिकडे मॅडम बिझी आहेत, तर 7 नंतर येणार आहेत. तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहे. या चित्रपटगृहामध्ये जे खाद्य मिळतं ते जोधपूरमधून येतं, याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली? त्यांच्याच मॅनेजरनी सांगितलेलं की आम्ही हे समोसे बनवत नाही, तर ते जोधपूरकडनं आम्ही विकत आणतो आणि ते ग्राहकांना देत असतो. इकडच्या मॅनेजरचं आता काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे? त्यांची भूमिका झाली, चूक झाली, एकदा आम्हाला हे करा, आम्ही आता त्यांचं प्रोडक्ट बंद करेल. पण चोरी केल्यानंतर पोलीस तर सोडत नाहीत ना, पोलीस तर कारवाई करतात ना. तर आमचंही म्हणणं आहे यांच्यावर कारवाई व्हावी आणि नागरिकांच्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ जाऊ नये, हाच आमचा एक प्रयत्न आहे. मनसेची काय भूमिका असणार आहे? कारवाई न झाली तर काय करणार? कारवाई तर होणारच ना. कारवाई का नाही होणार? पोलीस इन्स्पेक्टरला सांगितलेलं आहे, ग्राहक आमच्या सोबत आहेत, आम्ही तक्रार देऊ आणि तक्रारीनंतर पाठपुरावा करू. पण नागरिकांना हे कळायला पाहिजे की आपण एवढे पैसे देऊन ह्या वस्तू विकत घेतो खायच्या. आज कुठल्याही थिएटरला गेल्यानंतर तुम्हाला पाण्याची बॉटल पण आणताना ती अलाव केली जात नाही. वस्तू तर खायच्या गोष्टी तर सोडून द्या, पण आपण आज एवढ्या महाग गोष्टी म्हणजे 10 रुपयाचा समोसा इथे 80 रुपयाला विकत घेतोय, तोही आपल्याला चांगल्या प्रकारचा दिला जात नाही. तो रस्त्यावरून किंवा एक फालतू दुकानात जोधपूर सारख्या आणून इथे ग्राहकांना दिला जातो आणि त्यांच्या जीवाशी खेळलं जातं. आता मी या ठिकाणी आलेलो आहे मूवी मॅक्स मध्ये. इथे आपण समोशाचा रेट विचारला तर 80 रुपये सांगतात आहे. पण या ठिकाणी असं कुठेच प्रत्यक्षदर्शी नाहीये की 80 रुपयाला समोसा रेट असं लिहिलेलं आहे. तर याचं या ठिकाणी प्राइस कुठेच नाही. तर याच्यावरून आम्ही असं गृहीत धरायचं का की हे लोक इकडनं लोकल मधून समोसे स्वस्त दराने आणतात आणि इथे ते महाग दरात विकतात आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की जे मूवी मॅक्सचं जे वरचं मॅनेजमेंट आहे त्यांना या गोष्टी माहीतच नाहीये. हे जे इकडचा स्टाफ आहे हा इकडनं समोसे स्वस्त दरात आणून इथे कस्टमरला किंवा जे आपले जे पब्लिक येते बघायला पिक्चर त्यांना ते महाग दरात विकतात. जसं की आपण पाहिलं, मनसेची भूमिका आहे की सिनेमॅक्स या चित्रपटगृहावर कारवाई करण्याची आणि ज्या ठिकाणाहून यांना समोसे येतात जोधपूर स्वीट अँड फरसान त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. यापूर्वी जोधपूर स्वीट अँड फरसान यांच्यावर 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि हे प्रकरण आता पोलीस स्टेशनला पोहोचलेलं आहे. या सर्व संदर्भात ज्यांनी हा समोसा घेतला होता, जे तक्रारदार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. आज तुम्ही सिनेमॅक्स येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी खाद्यपदार्थामध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले होते किंवा तुमची तक्रार होती. काय संपूर्ण प्रकार? मी जेव्हा सिनेमा थिएटर येथे मूवी पाहण्यासाठी गेलो तेव्हा मध्यंतरमध्ये मी समोसा ऑर्डर केले आणि बर्गर ऑर्डर केला. तेव्हा समोसा मी एक बाईट मारला तेव्हा मला कळालं की त्याचं काहीतरी खराब स्मेल होतोय. तो तिकडचा मुलगा असतो त्याला सांगितलं काय याचा स्मेल होतोय. मग ते खाली मॅनेजमेंटकडे गेले. माझं त्यात समाधान वाटलं नाही म्हणून मी म्हणजे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांना संपर्क केला आणि त्यांना घेऊन आम्ही सिनेमॅक्समध्ये पुन्हा आले
तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा समोसा आम्ही इथे बनवत नाही, हा समोसा आम्ही एक मिरवडला जोधपूर स्वीट्स म्हणून आहे, तिकडनं हे समोसा आम्ही मागवतो. आणि हा तो जोधपूर स्वीट्स आहे, ज्यामध्ये त्यांचे लास्ट टाइम व्हिडिओ पण व्हायरल झाले की त्यांच्या ह्याच्यात एक्सपायरी माल पण ठेवतात आणि ते लोक एक समोसामध्ये त्यांचा उंदीर पण भेटलेला होता. हे जोधपूर स्वीटचं जे दुसरं दुकान आहे ते कुठे आहे? त्यांची ॲक्च्युली मीरा भाईंदरमध्ये 2-3 ब्रांच आहेत. एक सिनेमॅक्सला आहे, जहांगीरला, आणि एक बालाजी चौकात आहे. तुम्ही जो समोसा रेडी केला होता तो किती रुपयांचा होता, किती त्याच्यासाठी शुल्क आकारण्यात आलं होतं? तो 2 समोसे 160 रुपयाचे होते आणि पण खराब झाल्यामुळे त्यांना रिटर्न केला. आणि हा तुम्ही पाहू शकता, हे तोच फोटो आहे की त्यांचा जोधपूरचा लास्ट टाइम व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यांच्या समोसामध्ये उंदीर भेटला होता.